चला भेटूया शिगवण वहिनींना. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. शिल्पा अनंत शिगवण. द्या ओळख करून. हे माझे पती. हे माझे पती. बरं पती नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. नमस्कार. ही मुलगी, हा मुलगा. काय नाव त्यांची? ही स्वरांगी. हा. आणि हा कौशल. बर. आणि हे सगळे सोसायटीतले आमच्या. सगळे सोसायटी. नमस्कार. चला सुरुवात करूया आजच्या भागाला. वहिनींच्या घरी जाऊन गप्पा मारू. काय वाटतं आज काय होणार? कोण जिंकणार पैठणी वाटतं? जिंकण्याचा प्रयत्न करणार. तुम्ही जिंकणार? प्रयत्न करणार. बरं बरं. आणि मग वहिनी मला सांगा घरात कोण कोण राहतं इकडे? माझे सासू सासरे. हां. 2 मुलं आणि ते. बरं कुठे लग्नानंतर फिरायला वगैरे गेलात की नाही? मग कुठे? हा. कुठे गेला होता? म्हैसूर, उटी, बँगलोर. वा वा. मग बॅग बी हरवली होती तिकडे? बॅग वगैरे नव्हती. नाही ना, हरवली नाही ना. कोण हरवलं होतं? आमचे हेच हरवले होते. कोण? कोण हरवले होते म्हणजे? हां. ट्रेन थांबली, म्हणजे स्टेशनला थांबली तेव्हा हे पाय मोकळे करायला खाली उतरले. हां. थांबले थोड्या वेळ आणि ट्रेन चालू झाली. मग पण हे चढले पाठच्या डब्यामध्ये. पण मला काय माहिती नव्हतं. आता एवढा लांबचा प्रवास. सगळ्यांनी सांगलेलं दोघं बरोबर राहा. नंतर मग तुम्ही घाबरला? मी घाबरले आणि रडायला सुरुवात केली पहिली. आमच्या समोर एक गुजराती जोडपं होतं. ते म्हणाले, त्यांना मी सांगते चैन खेचूया का आपण, कारण हे आमच्या ट्रेनमध्ये चढले नाहीये. ते म्हणतात नाही अगं, तो पाठीमागे चढला असणार, तू घाबरू नकोस, येईल म्हणजे आता आनंद. आणि नंतर मग हे येताना दिसले तिकडून. मग त्यांना बघून रडला? त्यांना बघून नाही, मग बरं वाटलं. असं आल्यावरती सुद्धा आनंदाने. मग मग नंतर तुम्ही उतरायला दिलं नाहीत कुठेच? कुठेच नाही. स्टेशनवरती बांधूनच ठेवलं महिने म्हणा. तुम्ही तर कधी ओरडत वगैरे नसता? नाही, कधीच नाही. ते पण नाही, कधीच नाही ओरडत. बोलवा ना त्यांना, बघूया कसे नाही ओरडत. बोलवा. हो. कोणी सुचवलं हे स्थळ तुम्हाला? ठाण्यामध्ये आमच्या रिलेटिव्ह लागतात त्या, गोळेबाई म्हणून. लोळेबाई. आणि मग लग्न झाल्यानंतर फिरायला गेला आणि स्टेशनवरच राहिला? हां, ते एक इन्सिडेंट झाला. म्हणजे कसं ते सांगितलं त्यांनी की तुम्ही थांबलात आणि मग नंतर धावत धावत दुसऱ्या डब्यात चढलात वगैरे. आमच्याच सीटच्या समोर एक गुजराती कपल होतं. तर त्या आंटी म्हणायला येईल, डिकरा रोना मत हो आया होय का अंदर. तोपर्यंत मी आतमध्ये आलो होतो. बघितल्यानंतर महिला रिलॅक्स झाली. वहिनीने काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? माझा ऑर्केस्ट्रा होता. काय सांगा? कुठला? सप्तसूर. 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 तुम्ही त्यात काय करायचं? म्हणजे निर्माते की गाय? निर्माता पण आणि गायचो पण. पण नंतर लग्न झाल्यानंतर एक मुलगा झाला, त्याच्यानंतर मग ते जरा लक्ष. एक सूर कमी झाला का? नाही, सूर कमी नाही झाला. जरा वेळ देणं जरा कठीण गेले बाहेर. मग असा एखादा प्रसंग जो कायम लक्षात राहिला लग्नाआधीचा कुठला? ऍक्सिडेंटचा. काय झालं होतं? मी ट्रेनच्या बाहेर होतो, म्हणजे दरवाजात होतो आणि त्यावेळेला ॲक्सिडेंट झाला. सायन कुर्ला बिटवीन मध्ये, कुर्ला सायनच्या मध्ये. कसं काय? तुम्ही बाहेर लटकत होतात? हां, मीन्स दरवाजात होतो. संध्याकाळची ट्रेन वेळ होती 6:20ची. आणि त्या गोष्टीला 20 वर्ष झाली. बापरे, बरेच वर्ष झाली. तुम्ही खाली पडलात की? हो. ट्रेन मधून? हो, येस. प्लॅटफॉर्मवर? नाही, ट्रॅकवर. एक 3 दिवस बेशुद्ध होते. 3 दिवस बेशुद्ध अवस्था. महत्वाची गोष्ट यामुळे बऱ्याचदा कामाच्या धावपळीमध्ये लगबग असते, गर्दी असते, म्हणून कसं का होईना त्या ऑफिस गाठण्यासाठी आपल्याला ट्रेनच्या दरवाज्यात लटकावं लागतं. माझी विनंती आहे तुम्हाला, घरी तुमची कोणीतरी वाट बघत असते तेव्हा कृपया नियमांचं उल्लंघन करू नका. आणि थोडा उशीर झाला तरी चालेल, पण असं स्वतःच्या जीवावर बेतेल असं कोणी कधी करू नये. या निमित्ताने आपण सगळे दक्षता घेऊया. बरं, तुम्ही आता छान हसता, खूप छान वाटलं. तेव्हा आता मी प्रश्न विचारतो. हां, पहिला प्रश्न तुमच्यासाठी. तुमच्या बेडरूम मधल्या कॅलेंडरवरती 14 ऑक्टोबर या तारखेला काय नमूद केलेलं आहे? काय लिहिलेलं आहे? तिच्या बहिणीचा बर्थडे असं लिहिलंय? हो. वा, घरात लक्ष असतं म्हणजे. वा वा, छान. उत्तर चुकलंय तुमचं. कळलं? तिथे लिहिलेलं आहे मराठी रिटर्न. काय वहिनी लिहिलंय सांगा जरा, त्यांना माहित नसतं घरातलं म्हणून.
अच्छा हां ते सईचे एक्झाम परीक्षा आहे ना, मुलीच्या हां रिटर्न एक्झाम आहे हो. त्याच्यामुळे हा ते लिहिलेलं आहे, तसंच लिहिलेलं आहे. चला पहिलं बक्षीस यांनी घालवला वहिनी. बरं आता तुम्ही सांगा मिस्टरांच्या जवळच्या मित्राचं नाव सांगा. प्रशांत काळुंदेकर. बरोबर. अभिनंदन, हे उत्तर बरोबर. वा, टाळ्या वाजवू नका, पुढचा प्रश्न तुमच्याकडे आता. हा? वहिनीला कोणत्या रंगाची साडी जास्त आवडते? मोरपीची. अभिनंदन, उत्तर बरोबर आहे. छान. चला, आणि आता वहिनी यानंतर तुमच्या किचनच्या रॅकमध्ये काही बदल केलेले आहेत तिकडे, ते वहिनी बदल तुम्ही सांगायचे. हा, चला उठा या. चोकोचा बॉक्स आहे तो वरती ठेवला. एक बॉक्स वरती ठेवलाय. हा. चौकोनी डबा आहे तो या साईडला घेऊन तिकडे दुसरा डबा ठेवला. 2, परत वरचा ॲल्युमिनियमचा डबा खाली ठेवून स्टीलचा डबा वर ठेवला. 3, आणि रेड कलरचा चपटा डबा आहे तो पाठी होता तो पुढच्या पुढे डब्यावर ठेवला. ठेवला. 4. म्हणजे अभिनंदन, सगळे अंदाज तुमचे बरोबर आले. त्यामुळे केलॉग्सकडून ही भेट होती. पण आता बघा, पहिलं उत्तर ह्यांनी चुकलं नसतं तर पूर्ण बक्षीस मिळालं असतं, पण तसं होणार नाही. तर 3 बक्षिसं तुम्हाला, म्हणजे 2 उत्तरं बरोबर आलेली आहेत, त्यामुळे हे 200 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. हा. आणि भेटूया आता कुटुंबाला. नमस्कार. नमस्कार. वहिनी आज एकदम गप्प झालाय तो, असं करू नका ना तुम्ही. त्यांच्या कार्यक्रमाला परत निवेदक लागलं तर तुम्हालाच बोलवणार आहेत त्या निवेदिका म्हणून. कराल निवेदन हो. कार्यक्रमाचं? हो हो. चला आता तुम्ही निवेदन करायचं. मी तुम्हाला एक गाणं सांगतो, त्या गाण्याचं निवेदन करायचं. हां, कुठलं आवडतं गाणं सांगू? चला. अरुण दादांचं हे पण गाणं तिला आवडतं. कुठलं? या जन्मावर या जगण्यावर वगैरे. शतदा प्रेम करा. शतदा प्रेम. चला वहिनी, या गाण्याचं निवेदन करा. चला, समोर प्रेक्षक बसलेले आहेत आणि तुम्ही निवेदिका आहात आणि वेळ सुरू झाली. आता तुमच्या समोर अनंत शिकवण व्यायामाचे प्रकार करून दाखवतील. काय काय करतील? वेळ नका घेऊ, पटकन सांगा, लोक जातील नाही तर बाहेर उठून. हा, परत वेळ सुरू झाली. आता तुमच्या समोर अनंत शिकवण या जन्मावर या जगण्यावर हे गाणं म्हणून दाखवतील. हा, आणि तुम्ही प्रेक्षकांनी काय करायचं ते गायला लागलं आणि ते तुम्ही शांत चित्ताने ऐकाल अशी माझी विनंती. तुम्ही भाषणाला आलाय काय करताय काय? शांत चित्ताने का आम्हाला गाणं ऐकलं आवडलं तर टाळ्याने वाजवायचे आम्ही. काय काय हा काय? आणि तुम्ही गायचंय लगेच. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. धन्यवाद. वा, छान. कसं गायलं वहिनी गाणं? छान वाटलं. छान वाटलं म्हणजे कशात? मिक्सर का पाट्यावर? कशावर वाटलं? पण आनंद वाटला. छान गायलं. आता वहिनी, त्यांच्याबद्दल काय तक्रार आहे का हो? काही नाही ना? काही नाही. खूप गातात फक्त, हो ना? थोडं कमी केलं पाहिजे. मग गायला पाहिजे. गायला पाहिजे. गायला पाहिजे. बर. आता 5 शब्द दिलेले आहेत तुमच्याकडे. हा, या 5 शब्दांपैकी 3च शब्द एका गाण्यात आहेत. हे 5 शब्द आहेत, ते अचूक गाणं तुम्ही ओळखायचं आहे आणि कुणी प्रॉम्प्टिंग केलं तर ते गाणं चुकणार आहे. हा, त्यामुळे कोणी सांगायचं नाही. चला, तुमच्याकडे काय शब्द आहे? मातीत. मातीत. पाणी. पाणी. काळ्या. काळ्या. ढगाला. ढगाला. कळ. चला, 3 शब्द एका गाण्यात असलेलं गाणं सांगा. इथे बघा, त्यांच्याकडे काय बघता रागाने. चला, वेळ सुरू झाली. हा वहिनी, 10 सेकंदाची. एकच गाणं आहे. एक गाणं आहे. 5 शब्द आहेत, पण त्यातले 3 शब्द गाण्यात असायला पाहिजे. एक काळ्या मातीत सांगू ना? पाणी. हा, काळ्या मातीत मातीत टिफन चालते. आणि उत्तर चुकलं. काय होते हो शब्द? सांगा सगळे. कुठलं गाणं सांगा? ढगाला लागली कळ पाणी आणि थेंब थेंब गळ. ते कळ गळतच आहे. ते उन्हाळ्यात सुद्धा पाणी गळतंय, पण ते घामाचं पाणी आहे. घामाचं पाणी आहे. त्यामुळे वहिनी, हे बक्षीस गेलं, कारण थोडीशी घाई केली तुम्ही.